मित्रांनो, एक गोष्ट खरं सांगा, तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात अचानक विचार आला आहे का, की मी बरोबर वाचते ना, नियम चुकत तर नाही येत ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते आहे का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे की स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तरच तुम्हाला कळेल. आणि शेवटी छोटी पण एक अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे, जी अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय गुरु माऊली. आजचा विषय खूपच खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच भक्तांना आपण खूप वेळा बघतो की काही लोक नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात की मी इतकं वाचते पण मनासारखं काहीच होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचतात पण त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मग भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आज आपण हे समजून घेणार आहोत की सर्वात आधी आपण समजून घेऊया की स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ ग्रंथ नाही तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संपत्ती, संतती आणि संकटातून सुटका मिळते. म्हणूनच गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात या ग्रंथाचा नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत तर ते आपले आईवडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत. जेव्हा आपण त्यांचे चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण जाणून घेऊया, मुख्य मुद्द्यावर येऊया. स्वामी चरित्र सारामृतात वाचताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत. हे नियम मी तुम्हाला आता सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून वाचनालाही सुरुवात करू शकता आणि हे नित्य नियम पाळून तुम्हाला शक्य होईल तसं आपल्याला नित्यसेवामध्ये 3 अध्याय वाचायचे आहेत. सेवा मार्गात असंच सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे, म्हणजेच आपण जे अध्याय वाचले त्यानंतरचे वाचायचे असा क्रम ठेवायचा असं विशेषतः सांगितलं जातं. आणि सुरुवात करायला गुरुवारपासून करावी. हा गुरुवार गुरुचा दिवस आहे म्हणून समर्थ देखील गुरु रूपातच आहेत. भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्यावा. संकल्प खूप मोठा नसावा. असं काही नाही, फक्त मनात इतका बोला की श्री स्वामी समर्थ महाराज, हे मी वाचन श्रद्धेने सुरू करते. माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम म्हणजे जपमाळ वाचण्यापूर्वी किंवा वाचल्यानंतर करावा. जप हा नेहमी श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा 11 वेळा. आता काही लोक म्हणतील की 11 माळी म्हणजेच खूप वेळा लागेल, पण लक्षात ठेवा, रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यात सुद्धा आपण किती वेळ घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टींवर खूप वेळ खर्च करत असतो. आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे आणि हा मंत्र म्हटला तर आपल्या मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम म्हणजे अहंकार विसरा. भक्तांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण करतो की मनात भाव येतो की मी रोजच वाचते, रोजच जप करते, पण तेच खूप चांगली गोष्ट आहे.
भक्तांनो, इथेच आपलं चुकतं. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाहीत. स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्णपणे समर्पण, निष्ठा. वाचताना अशी मनात ठेवावी, स्वामी, मी काही जे करते ते तुम्ही माझ्याकडून करून घेता. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव मनामध्ये येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वामी स्वतःहून कमी व्हायला लागतात. चौथा नियम म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करूनच स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजेच केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे मनाचीही आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर देखील खोलवर होत असतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केले तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य. कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुम्हाला तुमच्या भल्यासाठी आहे, ते जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, ते स्वामी नक्की देतात. आणि काही वेळ आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही, तर वाचवण्यासाठी थांबवतात. म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा. मनात कुठलीही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. स्वामी त्यांना खूप मोठं देतात. म्हणून भक्तांना वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, असं बोला. हा भाव आला की सर्व इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते. तसेच भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, तर वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठेवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलाच्या शिक्षणाचा अडथळा आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेन. पण भक्तांना संकल्प घेतला की तो पूर्ण करामध्ये सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि जे फक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आता भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत. काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केले आणि घरातील भांडणं कमी झाली. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन सुरू केले आणि माझी नोकरी परत लागली. काही म्हणतात लग्न जमत नव्हतं आणि मी स्वामींच्या चरणी इच्छा प्रकट केली आणि योग्य ते स्थळ आलं. काही लोक म्हणतात दरिद्राचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण तेव्हापासून वाचन सुरू केलं ते हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाही, तर हे स्वामींची कृपा आहे. ही कृपा मिळते जेव्हा ठेवले जाते, आपण विश्वास ठेवला जातो, निष्ठा ठेवली जाते, तेव्हा भक्तांना स्वामी महाराज असे अनुभव देत असतात. आता आपण येऊया वाचनाच्या फायद्यांकडे. कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्याने काय होतं. तर भक्तांनो, वाचनाचे फायदे खूप आहेत, पण मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते. पहिला फायदा, संकटापासून मुक्ती मिळते. कारण स्वामीच्या चरित्रात जेव्हा आपण संकटाचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटामध्ये सोडत नाहीत. हा विश्वास आपल्याला आतून मजबूत बनवतो. आणि दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती, संतती मिळते. कारण स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजेच आपलं मन हळूहळू बदलतं आणि आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते आणि आपली असुरक्षितता देखील कमी होते. चौथा फायदा म्हणजे मनच शांत होतं. आणि आजच्या काळामध्ये सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजेच मनशांतीची.
आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं की मनामध्ये एक वेगळाच आधार तयार होतो. त्यामुळे एक वेळा उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटं कारण वेळ ठरवा की मन तयार होतं. दुसरी टीप, वाचताना मोबाईल बाजूला ठेवा, कारण मध्येच नोटिफिकेशन आलं तर मन तुटतं. तिसरी टीप, वाचन सुरू असताना छोटा दिवा अवश्य लावा आणि धूप लावा. 1 मिनिटे डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या, यामुळे वातावरण पवित्र होतं. तसेच चौथी टीप म्हणजे वाचन झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा. लगेच उठून कामात जाऊ नका, कारण त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर बसायला वेळ लागतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे वाचनाच्या दरम्यान जर मन विचलित झालं तर घाबरू नका. मन भरकटतंच, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. मित्रांनो, जर मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, वाचन करताना एक गोष्ट नेहमी अवश्य लक्षात ठेवा की कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग असलं तरी स्वामींना रोजच एकदा म्हणा, स्वामी जे आहे ते यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा वेगाने सुरू होते. कारण स्वामींना भक्तांचे रडणे ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे आणि कृतज्ञता म्हणजे विश्वास. भक्तांनो, आता आपण शेवटाकडे येत आहोत आणि मी तुम्हाला एकच विनंती करते, जर तुम्ही आजपर्यंत स्वामीचरित्र सारामृत सुरू केलं नसेल तर ते आजपासून नक्की सुरू करा. गुरुवारपासूनही सुरू करू शकता. संकल्प घ्या, रोज 3 अध्यायाचा 11 माळी जप करा आणि शुद्धता ठेवा. अहंकार सोडा आणि स्वामी सेवेत खरंच तुमचं आयुष्य सोनं होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.